بسم الله الرحمن الرحيم سبح اسم ربك الأعلى الذي خلق فسوى والذي قدر فهدى والذي أخرج المرعى فجعله غثاء أحوى سنقرئك فلا تنسى إلا ما شاء الله إنه يعلم الجهر وما يخفى ونيسرك لليسرى فذكر إن نفعت الذكرى سيذكر من يخشى ويتجنبها الأشقى الذي يصلى النار الكبرى ثم لا يموت فيها ولا يحيا قد أفلح من تزكى وذكر اسم ربه فصلى بل تؤثرون الحياة الدنيا والآخرة خير وأبقى إن هذا لفي الصحف الأولى صحف إبراهيم وموسى. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. पवित्रता वर्णन करा आपल्या महिमावान पालनकर्त्याचं नाव घेऊन, ज्यानं निर्माण केलं आणि शरीराला प्रमाणबद्ध बनवलं, ज्यानं नशिबाची योजना बनवली आणि मार्गदर्शन केलं, ज्यानं चारा उगवला मग त्याला सुकलेला काळा चुरा बनवून टाकलं. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुम्हाला शिकवू मग तुम्ही विसरू शकत नाही. परंतु अल्लाह जे इच्छितो ते निश्चितच होतं. निस्संदेह तो उघड आणि लपलेल्या गोष्टी जाणतो आणि आम्ही तुम्हाला सोप्या मार्गावर चालणं सहज सोपं करू. तुम्ही उपदेश करीत राहा, कारण उपदेश प्रत्येक स्थितीत लाभ देईल. जो अल्लाहचं भय राखत असेल त्याच्या लवकरच ध्यानात येईल. या उपदेशपत्रापासून तोच अलग राहील जो मोठा दुर्दैवी असेल. असा मनुष्य मोठ्या भयंकर आगीत दाखल होईल, मग त्या आगीत तो ना मरेल ना जगेल. निस्संदेह तो सफल झाला ज्यानं स्वच्छ शुद्धतेचा स्वीकार केला आणि आपल्या पालनकर्त्याचं नामस्मरण करीत राहिला आणि नमाज पढत राहिला. परंतु तुम्ही लोक या जगाच्या जीवनाला जास्त महत्त्व देता. वास्तविक अधिक चांगली आणि बाकी राहणारी आखिरत आहे. ही वाणी, हा ग्रंथ निशंक आहे, ज्याचं वर्णन पूर्वीच्या आसमानी ग्रंथांमध्ये आहे. इब्राहिम आणि मूसा यांच्या ग्रंथातही याचा उल्लेख होता.